एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात। औरंगाबादच्या अश्विनी राजपूतने आपल्या 2 मुलांचा सांभाळ करत 10वी मध्ये 87% मार्क्स मिळवलेले आहेत। पण तिचा हा प्रवास अत्यंत खडतर होता। पाहूयात तिच्या संघर्षमय प्रवासावरचा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। अश्विनी राजपूत, वय 21 वर्ष। आपल्या 2 लेकरांचा सांभाळ करत तिने 10वीत 87% मिळवलेत। ना नवऱ्याचा आधार, ना आर्थिक जमापुंजी। लग्नाआधी शाळेची पायरीही न चढलेली अश्विनी आता प्रौढ शाळेत शिकतेय। घरची परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे माझ्या आई-वडिलांनी लवकर लग्न करून दिलं होतं माझं। लग्नाच्या 1 वर्षातच मला एक मुलगा झाला। 3 वर्षामध्येच 2 मुलं झाले। माझा नवरा व्यसन असल्यामुळे मी घरच्या आईच्या परिस्थितीमुळे तिथे कसे तरी 3 ते 4 वर्ष काढले। पण आता मुलं मोठे झाले, त्यांना शिकवायचंय, काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचंय। घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची, त्यामुळे वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आई वडिलांनी अश्विनीचं लग्न लावलं। पण नवरा अत्यंत दारुडा निघाला आणि अश्विनीने पुन्हा एकदा माहेरची वाट धरली। स्वतः मुलांना घेऊन ती शाळेत शिकायला येत असे। रेग्युलर नियमित अभ्यास करून विद्यार्थीने खूप मेहनत घेतलेली आहे वर्षभर आणि सर्व विषयांमध्ये चांगले गुण प्राप्त केलेले आहेत। खूप सिन्सिअर आणि हुशार अशी विद्यार्थिनी, शिकण्याची इच्छा आहे, हुशार आहे। त्यामुळे समाजाला मी आवाहन करतो की या विद्यार्थिनींना पुढे चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्यासाठी काही मदत मिळावी। अश्विनी तिच्या आईसोबत घरकाम करते। मुलं लहान असल्यामुळे त्यांना सोबत घेऊनच तिला शाळेत जावं लागतं। आईच्या गरीब परिस्थितीमुळे मी अभ्यासासाठी वह्या पुस्तकांचा काही खर्च करू शकत नव्हते। या शाळेने मला पुस्तकं, वह्या, शिक्षणासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट मला दिली। मला 2 मुलं असल्यामुळे शाळेत नियमित बरोबर येऊ शकत नव्हते मी। 2 मुलांना घरची कामं वगैरे करून तर एका मुलाला दुसऱ्यांकडे ठेवायचे दिवसभरासाठी आणि एका मुलाला इथे शाळेमध्ये आणायचे। मुलाला घेऊन अभ्यास करणं थोडं कठीण असतं, पण ते पण शिक्षकांनी थोडं ॲडजस्ट केलं माझ्यासाठी। मुलाला इथे झोका वगैरे, त्याच्या खाण्यापिण्यासाठी शिक्षकांकडून जी मदत करता आली ती माझ्यासाठी केली। 10वीचा अभ्यास करता करता मुलांच्याही अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, घरकाम करायचं, रोजच्या रोजीरोटीसाठी कष्ट करायचे। हे सगळं करत अश्विनी आता स्वतःला सिद्ध करू पाहतेय। आता मला पुढे पण अजून शिक्षण करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय। मला कुठेतरी असं कामाला लागायचंय की मी स्वतःचा खर्च स्वतः करेल, आई वडिलांवर एक बोज म्हणून नाही राहणार। माझी आई पण घरगुतीच काम करते, ती माझा पूर्ण खर्च करू शकत नाही। आयुष्याच्या प्रत्येक वादळाला धीराने पचवत अश्विनी पुढे मार्गक्रमण करतेय। पण तिच्या या प्रयत्नांना आपल्या मदतीची जोड मिळाली तर तिची ही खडतर वाट सोपी होऊ शकेल। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, औरंगाबाद। तर अश्विनीला पुढे शिकायचं आहे आणि तुमची छोटीशी मदत तिच्यासाठी मात्र लाख मोलाची ठरू शकते। अश्विनीला मदत करण्यासाठी काय करायचंय, कुठे संपर्क साधायचा आहे, जाणून घेऊयात। आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत। एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 90 93 48 03, 9890934803। आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 99 30 23 31 71, 9930233171। आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे, ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल। एबीपी न्यूज नेटवर्क, 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093। त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल।